विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 6वी विषय सामान्य विज्ञान प्रकरण 8वे आपली अस्थिसंस्था व त्वचा। या प्रकरणाचा अभ्यास आपण यामध्ये दिलेले उपप्रश्न म्हणजेच थोडे आठवा, सांगा पाहू, जरा डोके चालवा यावर आधारित प्रश्न, स्वाध्याय, उपक्रम, गृहपाठ याच्या माध्यमातून अगदी सविस्तर व्यवस्थित काळजीपूर्वक करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पाहावा। चला तर मग सुरुवात करूया। पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 57 वर थोडे आठवा यावर आधारित प्रश्न आहे, आकृतीमध्ये कोणकोणत्या इंद्रिय संस्था दिसत आहेत? आपल्याला या ठिकाणी 8.1 आकृती दिली आहे, इंद्रिय संस्था व मानवी सांगाडा। यामध्ये आपल्याला कोणकोणत्या इंद्रिय संस्था दिसत आहेत ते लिहायचं आहे। उत्तर 1 क्रमांकाची जी आकृती आहे त्या ठिकाणी पचन संस्था दिसत आहे। दुसरी आकृती आहे त्या स्नायू संस्था दिसत आहे आणि तिसरी जी आकृती आहे त्या ठिकाणी आपल्याला अस्थि संस्था दिसत आहे। अशा प्रकारे या इंद्रिय संस्थेची नावे आपल्याला लिहिता येतात। त्याखाली एक तक्ता दिला आहे, तक्त्यामध्ये इंद्रियाचे नाव लिहून दिले आहे, कार्य आणि पोकळी आपल्याला लिहायची आहे। पहिली इंद्रियाचं नाव आहे हृदय। हृदयाचं कार्य काय आहे तर रक्ताभिसरणाचे काम करते आणि पोकळी आहे वक्ष पोकळी। दुसरं इंद्रिय आहे फुफ्फुसे। फुफ्फुसाचे कार्य श्वसनाचे कार्य करते आणि पोकळी वक्ष पोकळी। तिसरं इंद्रिय आतडे। आतड्याचं कार्य पचन आणि शोषणाचे कार्य करते आणि पोकळी आहे उदर पोकळी। आणि चौथं इंद्रिय आहे मेंदू। मेंदूचे कार्य आहे समन्वय आणि नियंत्रण ठेवण्याचे कार्य करते आणि पोकळी आहे शिरोपोकळी। अशा प्रकारे आपण हा तक्ता पूर्ण केला आहे। आता पोकळी म्हणजे काय तर शरीराच्या पोकळीमध्ये विविध इंद्रिय सुरक्षित असतात। आपल्या शरीराच्या आतील सर्व भागाचे संरक्षण करणारे मानवी सांगाडा हे एक संरक्षक कवच आहे। त्यानंतर पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 57 वर सांगा पाहू यावर आधारित प्रश्न आहे, तुमच्या एखाद्या मित्राला अपघात झाला व त्याच्या पायाचे हाड मोडले तर तुम्ही काय कराल? या ठिकाणी 8.2 अस्थिभंग झालेल्या मुलाचे चित्रसुद्धा दिले आहे पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 57 वर। आता तुमच्या शाळेत किंवा खेळताना एखाद्या मित्राचा अपघात झाला आणि त्याचे पायाचे हाड मोडले तर तुम्ही थोडक्यात काय कराल ते आपल्याला लिहायचं आहे। तर मित्राचा अपघात झाल्यास अस्थिभंग म्हणजे जे हाड मोडले आहे, अस्थिभंग झालेल्या भागाची हालचाल होऊ न देता तो स्थिर ठेवू, मोठ्या व्यक्तीच्या मदतीने त्याला वैद्यकीय उपचारासाठी दवाखान्यात नेऊ आणि दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टर त्यावर योग्य उपचार करतात। पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 58 वर आहे, करून पाहूया। चला आपण आपली हाडे ओळखूया यावर आधारित पहिला प्रश्न आहे, तुमच्या पाठीवर तसेच तुमच्या मित्राच्या पाठीवर मध्यभागी हात फिरवा। आता पहिला प्रश्न आहे ती कृती करायची आहे। तुम्ही तुमच्या पाठीवर काय करा, हात फिरवा, शक्य नसेल तर मित्राच्या पाठीवर फिरवून बघा। दुसरा प्रश्न आहे, तुमच्या छातीवर हात ठेवून जाणवणाऱ्या कठीण भागास काय म्हणतात? उत्तर छातीचा पिंजरा असे म्हणतात। त्याला काय म्हणतात? छातीचा पिंजरा। तिसरा प्रश्न, कठीण उंचवटे जाणवतात का? त्यांना काय म्हणतात? उत्तर होय, त्यांना पाठीचा मणका म्हणतात। आता हा प्रश्न पहिल्या प्रश्नावर आधारित आहे की तुम्ही तुमच्या किंवा तुमच्या मित्राच्या पाठीवर जेव्हा हात फिरवता तेव्हा तुम्हाला त्या ठिकाणी कठीण उंचवटे जाणवतात का? तर होय, आणि त्यांना काय म्हणतात तर त्यांना पाठीचा मणका म्हणतात। आणि चौथा प्रश्न, पाठ व छाती यातील हाडांच्या आकारामध्ये काय फरक जाणवतो? उत्तर पाठीचे हाड लांब आणि सरळ असते आणि छातीचे हाड पसरट असते, म्हणजे दोन्हीमधील हाडांचा आकार वेगवेगळा जाणवतो। पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 59 वर
सांगा पाहू यावर आधारित प्रश्न आहे. चित्रातील सांगाड्यावरून तुम्ही ते प्राणी ओळखू शकता का? त्यांच्या हाडाची रचना कशी आहे? आकृती 8.4 विविध प्राण्यांची सांगाडे दिली आहे. त्या प्राण्यांची सांगाडे आपल्याला चित्रावरून ओळखायची आहे. पहिले आहे उंट, ते उंटाच्या हाडाचा सांगाडा आहे. दुसरा आहे ते आहे डायनासोर. तिसरा आहे ते मासा आहे आणि चौथा आहे ते साप आहे. त्यांच्या हाडाची रचना कशी आहे तर वेगवेगळी आहे. प्रत्येक प्राण्याच्या हाडाची रचना ही वेगवेगळी असते. सगळ्यांच्या शरीर हे हाडांनीच बनलेलं आहे, परंतु रचना ही वेगवेगळी असते. पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 62 वर थोडे आठवा यावर आधारित प्रश्न आहे. एखादी वस्तू किंवा पदार्थ गरम, थंड, खडबडीत किंवा गुळगुळीत आहे याची जाणीव तुम्हाला कोणत्या अवयवामुळे होते? उत्तर, एखादी वस्तू किंवा पदार्थ गरम, थंड, खडबडीत, गुळगुळीत या सर्व संवेदनांची जाणीव आपल्याला त्वचा या अवयवामुळे होते. पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 62 वर सांगा पाहू यावर आधारित प्रश्न आहे. उन्हात चालल्यामुळे अथवा उन्हात खेळल्यामुळे काय होते? उत्तर, उन्हात चालल्यामुळे अथवा उन्हात खेळल्यामुळे आपल्याला शरीराचे तापमान वाढते, तेव्हा घामाची निर्मिती होते, म्हणजेच घाम येतो. पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 63 वर निरीक्षण करा व चर्चा करा यावर आधारित प्रश्न आहे. तुमची त्वचा व तुमच्या आजी आजोबांच्या अथवा घरातील वृद्ध व्यक्तीच्या त्वचेचे निरीक्षण करा. काय फरक दिसतो? उत्तर, जसे वय वाढते तसे त्वचेखाली असणाऱ्या चरबीचे प्रमाण कमी होते, मात्र ताणलेली त्वचा मूळ स्थितीत येत नाही, म्हणून वयस्क व्यक्तीच्या त्वचेवर सुरकुत्या पडू लागतात. आणि आपली जी त्वचा आहे किंवा जी लहान मुलांची त्वचा आहे, आमची त्वचा टवटवीत दिसते, तर वृद्ध व्यक्तीच्या त्वचेवर सुरकुत्या पडलेल्या दिसतात. पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 62 वर जरा डोके चालवा यावर आधारित प्रश्न आहे. पहिला प्रश्न आहे, कोणत्या रंगाच्या त्वचेमुळे सूर्यकिरणापासून अधिक संरक्षण होईल? उत्तर, काळ्या रंगाच्या त्वचेमुळे सूर्यकिरणापासून अधिक संरक्षण होईल. दुसरा आहे, घाम आल्याने शरीराचे तापमान कमी का होते? उत्तर, घाम आल्याने तो शरीराच्या त्वचेवर पसरतो. वातावरणात घामाचे बाष्पीभवन होते, त्यामुळे शरीरातील उष्णता शोषली जाते आणि आपल्या शरीराचे तापमान कमी होण्यास मदत होते. अशा प्रकारे या प्रकरणामध्ये दिलेल्या उपप्रश्नांचा अभ्यास आपण केला आहे. आता आपण स्वाध्यायाला सुरुवात करूया. स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. त्यामध्ये अ आहे, ज्या ठिकाणी 2 किंवा 2 पेक्षा जास्त हाडे जोडलेली असतात त्या जोडणीला रिकामी जागा म्हणतात. उत्तर, सांधा. ज्या ठिकाणी 2 किंवा 2 पेक्षा जास्त हाडे जोडलेली असतात त्या जोडणीला सांधा म्हणतात. आ आहे, बाह्य त्वचेच्या थरामधील पेशीत रिकामी जागा नावाचे रंगद्रव्य असते. उत्तर, मेलॅनिन. बाह्य त्वचेच्या थरातील पेशीत मेलॅनिन नावाचे रंगद्रव्य असते. ई आहे, मानवी त्वचेचे रिकामी जागा व रिकामी जागा हे 2 थर आहेत. उत्तर, बाह्य त्वचा व आंतरत्वचा. मानवी त्वचेचे बाह्य त्वचा व आंतरत्वचा हे 2 थर आहेत. आणि ई आहे, मानवी अस्थिसंस्था रिकामी जागा भागात विभागली जाते. उत्तर आहे 2. मानवी अस्थिसंस्था 2 भागात विभागली जाते. ते कोणते 2 भाग आहेत ते विचारले नाही, परंतु या ठिकाणी मी तुम्हाला सांगते. अक्षीय सांगाडा व उपांग सांगाडा असे मानवी अस्थिसंस्थेचे 2 भाग आहेत. कोणते? तर अक्षीय सांगाडा व उपांग सांगाडा. अशा प्रकारे प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा, हा प्रश्न आपण पूर्ण केला आहे. प्रश्न दुसरा, सांगा मी कोणाशी जोडी लावू. अ गट आणि ब गटामध्ये जोड्या दिल्या आहे. अ गटामध्ये आहे उखळीचा सांधा, बिजागिरीचा सांधा आणि सरकता सांधा. ब गटामध्ये आहे गुडघा, मनगट, खांदा.
तर उत्तरामध्ये आपल्याला योग्य जोड्यांची जुळवाजुळव करायची आहे. उत्तर, उखळीचा सांधा असतो खांदा, बिजागिरीचा सांधा असतो गुडघा आणि सरकता सांधा मनगट. प्रश्न तिसरा, चूक की बरोबर ते लिहा. जर वाक्य चुकीचे असेल तर दुरुस्त करून लिहा. त्यामध्ये अ आहे, हाडांची रचना मऊ किंवा मृदू असते. उत्तर, चूक, कारण हाडांची रचना कठीण असते. दुसरा आहे, मानवी अस्थिसंस्था शरीरातील आंतर इंद्रियाचे रक्षण करते. मानवी जी संस्था अस्थिसंस्था आहे किंवा जी आपली हाडांची संस्था आहे ते काय करते तर आपल्या आंतरिंद्रियाचे रक्षण करते. उत्तर काय आहे? बरोबर आहे. हे जे वाक्य आहे ते बरोबर आहे, त्यामुळे आपल्याला दुरुस्त करून लिहिण्याची गरज नाही. प्रश्न चौथा आहे, योग्य त्या ठिकाणी टिक अशी खूण करा. त्यामध्ये अ आहे, शरीराला आकार देणारी संस्था म्हणजे. पर्याय, उत्सर्जन संस्था, श्वसन संस्था, अस्थिसंस्था, रक्ताभिसरण संस्था. उत्तर आहे अस्थिसंस्था. त्यामुळे त्या ठिकाणी टिक करायची आहे, कारण अस्थिसंस्था आपल्या शरीराला काय देते तर व्यवस्थित आकार देते. ब आहे, पायांची व हातांची बोटे यात रिकामी जागा प्रकारचा सांधा असतो. पर्याय, बिजागिरीचा सांधा, उखळीचा सांधा, अचल सांधा, सरकता सांधा. उत्तर आहे सरकता सांधा. त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला टिक करायची आहे. त्यानंतर प्रश्न पाचवा, खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. त्यामध्ये अ आहे, तुमच्या शरीरातील त्वचा कोणकोणती कार्य करते. उत्तर, शरीराच्या अंतरंगाचे म्हणजेच जसे की स्नायू, हाडे, इंद्रिय संस्था इत्यादींचे रक्षण करते. शरीरातील आर्द्रता राखून ठेवण्यास मदत करणे, ड जीवनसत्वाची निर्मिती करणे, शरीरातील घाम बाहेर टाकून शरीरातील तापमानावर नियंत्रण ठेवणे, उष्णता थंडी यापासून संरक्षण करणे, त्वचा स्पर्शेंद्रिय म्हणून कार्य करते. अशा प्रकारे आपल्याला त्वचेची कार्य लिहिता येतात. दुसरा प्रश्न आहे, आ, तुमच्या शरीराची हाडे मजबूत व निरोगी राहण्यासाठी तुम्ही काय काय कराल. उत्तर, हाडे मजबूत व निरोगी राहण्यासाठी रोज नियमित व्यायाम केला पाहिजे. रोज दैनंदिन जीवनातील कामे नियमितपणे केली पाहिजे. रोज संतुलित आहार घ्यावा. कॅल्शियमयुक्त व दुग्धजन्य पदार्थांचा आहारामध्ये समावेश असावा. ई आहे, मानवी अस्थिसंस्थेची कार्य कोणती. पहिले आपण अस्थिसंस्था म्हणजे काय ते थोडक्यात लिहूया. शरीराला निश्चित आकार देऊन आधार देणाऱ्या तसेच शरीराच्या आतील नाजूक इंद्रियाचे रक्षण करणाऱ्या संस्थेला अस्थिसंस्था असे म्हणतात. अशा अस्थिसंस्थेची कार्य आपल्याला लिहायची आहे. शरीराचे व शरीरातील इंद्रियाचे संरक्षण करण्याचे महत्त्वाचे कार्य अस्थिसंस्था करते. हाडांच्या सांगाड्यामुळे शरीराला आकार व आधार मिळतो. अस्थिसंस्थेमुळे शरीराची हालचाल होण्यास मदत होते. तसेच हाडांमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरसचा साठा करण्यास मदत करते. त्यानंतर ई आहे, आपल्या शरीराची हाडे मोडण्याची कारणे सांगा. आता वेगवेगळ्या लोकांची हाडे मोडतात, ती वेगवेगळ्या कारणामुळे मोडतात. परंतु काय कारणे आहेत हाडे मोडण्याची. कधी कधी खेळताना पडणे. आता मुले खेळतात तेव्हा पडतात तेव्हा त्यांची हाडे मोडतात, कधी हाताचा कधी पायाचं. अपघातात हाताचे किंवा पायाचे हाड मोडते. जेव्हा अपघात होतो टू व्हीलरवरून, मोटरसायकलवरून, सायकलवरून किंवा गाडी, तेव्हा काय होते आपल्या हाताचे किंवा पायाचे हाड मोडते. गाडीवरून पडणे, पाय घसरून पडणे, सायकल चालवताना किंवा गाडी चालवताना पडणे, म्हातारपणी हाडे कमकुवत झाल्याने ती मोडण्याची शक्यता जास्त असते. आणि शेवटचा प्रश्न आहे, हाडांचे प्रकार किती व कोणते. उत्तर, हाडांचे 4 प्रकार आहेत. 1 चपटी हाडे, दुसरं लहान हाडे, 3 अनियमित हाडे आणि 4 लांब हाडे.
पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 58वर आपल्याला हाडांचे प्रकार, यामध्ये त्या चपटी हाडे, लहान हाडे, अनियमित हाडे आणि लांब हाडे याची चित्रसुद्धा पाहायला मिळतात की ती कोणती आणि कशा प्रकारची आहेत. त्यानंतर प्रश्न 6वा, काय होईल ते सांगा. त्यामध्ये आहे, जर आपल्या शरीरामध्ये हाडांचे सांधे नसले तर. उत्तर, ज्या ठिकाणी 2 किंवा 2 पेक्षा जास्त हाडे जोडलेली असतात त्या जोडणीला सांधा म्हणतात. सांधे नसले तर हाडांची हालचाल होणार नाही. शरीराचे भाग वाकवता किंवा फिरवता येणार नाही. हाडांचे सांधे नसले तर हाडे एकमेकांशी जोडली जाणार नाही. ते हाडे एकमेकापासून काय होतील, तुटक राहतील. ती एकमेकाला जोडली जातील का, नाही. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, आपल्या त्वचेमध्ये मेलॅनिन नावाचे रंगद्रव्य नसले तर. उत्तर, जर त्वचेमध्ये मेलॅनिन रंगद्रव्य नसते तर त्वचेचा गोरेपणा किंवा काळेपणा ठरला असता. त्वचेचे व आतील भागांचे अतिनील किरणापासून संरक्षण झाले नसते. मेलॅनिन रंगद्रव्य नसते तर केसाचा रंगसुद्धा ठरला नसता. आणि तिसरा प्रश्न आहे, आपल्या शरीरातील मणक्याच्या 33 हाडांच्या साखळीऐवजी फक्त एकच सलग हाड असते तर. उत्तर, शरीरातील मणक्याच्या 33 हाडांच्या साखळीला पाठीचा कणा म्हणतात. एकच सलग हाड असते तर मेंदूतून निघणाऱ्या चेतारज्जूचे संरक्षण झाले नसते आणि शरीरातील लवचिकता नसती आणि आपले शरीर वाकवता आले नसते. डोक्यापासून पाठीपर्यंत हालचाल करता आली नसती आणि शरीर पण वाकवता आली नसते. आपल्याला कोणतेच कार्य व्यवस्थित करता आले नसते. प्रश्न 7वा आहे, आकृती काढा. आकृती काढण्यासाठी प्रश्न दिला आहे, सांध्याचे विविध प्रकार. सांध्याच्या विविध प्रकाराची आकृती आपल्याला काढायची आहे. पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 61वर आकृती 8.7 सांध्याचे काही प्रकार या आकृत्या आपल्याला लिहून दिल्या आहे. त्या आपल्याला वहीमध्ये पाहून काढायच्या आहे आणि परीक्षेमध्ये जास्तीत जास्त सराव करून त्या आकृत्या कशा पद्धतीने काढायच्या ते बघायचं आहे. परीक्षेमध्ये आल्यास आपल्याला न बघता आकृत्या काढता आल्या पाहिजे. या ठिकाणी बिजागिरीचा सांधा याची आकृती दिली आहे. उखळीचा सांधा, सरकता सांधा. दुसरी आकृती आहे त्वचेची रचना. त्वचेची रचना असणारी आकृती आपल्याला या ठिकाणी काढायची आहे. अशा प्रकारे आपण स्वाध्यायामध्ये दिलेल्या सर्व प्रश्नांचा या ठिकाणी अभ्यास केला आहे. आता आपण उपक्रम पाहूया. उपक्रमामध्ये दिलेला पहिला प्रश्न आहे, मानवी अस्थिसंस्थेच्या विविध भागांची चित्रे गोळा करा व एक चार्ट पेपरवर ते चिटकवा आणि त्या प्रत्येकाची कार्ये लिहा. आता ही चित्रे कुठून गोळा करायची आहे तर न्यूजपेपरवर किंवा तुमची जी लहानपणाची किंवा कमी इयत्तेची जी पुस्तके असतील त्यावरून वेगवेगळ्या मानवी संस्थेची चित्रे गोळा करायची किंवा आपल्या पुस्तकांचं जे दुकान राहते त्या ठिकाणी जर चार्ट मिळत असेल तर तो चार्ट घ्यायचा आणि आपल्या चार्ट पेपरवर तो चिटकवायचा आणि त्याची माहिती लिहायची. या ठिकाणी थोडक्यात मी माहिती लिहून देते. हाडे. हाडे म्हणजेच अस्थी. पृष्ठवंशीय प्राण्यांच्या सांगाड्यातील हा अविभाज्य घटक असतो. हाडांमुळे शरीराला आधार आणि विशिष्ट आकार मिळतो. शरीरातील इंद्रियांचे संरक्षण होते. रक्तपेशींची निर्मिती होते. खनिजे साठली जातात आणि शरीराची हालचाल होते. जन्मलेल्या अर्भकाच्या शरीरात सुमारे 300 हाडे असतात. वाढ होताना त्यापैकी काही हाडे जुळली जाऊन त्यांची संख्या 206 होते. मानवी शरीरात सर्वात लांब हाड मांडीचे म्हणजेच उरुअस्थी तर सर्वात लहान हाड मध्यकर्णातील रिकीब अस्थी असते. त्याची संरचना कशा प्रकारची असते ते बघा. हाडे बाहेरून कठीण भासली तरी आतून ती एकसमान भरीव नसतात. त्यांच्यात सुमारे 30% लवचिक आधारद्रव्य मॅट्रिक्स व 70% खनिजे असतात आणि हे दोन्ही घटक अस्थिपेशींद्वारे एकमेकात गुंतागुंतीने गुंफले जाऊन हाडे बनतात. हाडांचे अनन्य असे संघटन व बांधणी यामुळे ती हलकी तरीही कठीण व मजबूत बनतात.
हाडांचे आधारद्रव्य 90 ते 95% लवचिक कोलॅजेन तंतूंनी बनलेले असते, तर उरलेला भाग आंतरपेशीय द्रव्याचा असतो. हाडामध्ये 2 प्रकारच्या ऊती असतात. हाडाच्या सालीप्रमाणे बाह्यक हाड व स्पंजाप्रमाणे सुशीर हाड. या दोन्ही ऊती एकमेकांपासून वेगळ्या असतात. हाडाची संरचना या ठिकाणी आकृती दिली आहे. आकृतीचे व्यवस्थित निरीक्षण करायचे आहे. आकृतीला दिलेल्या नावाचे वाचन करायचे आहे आणि आकृती काढण्याचा आपल्या उपक्रमामध्ये प्रयत्न करायचा आहे. म्हणजे उपक्रम लिहिताना आकृती काढणे आवश्यक आहे. बाह्यक हाड. हाडांच्या बाहेरील कठीण स्तर हा बाह्यक हाडापासून बनलेला असतो. त्यांना कठीण हाड असेही म्हणतात. बाह्यक हाडे वरून गुळगुळीत पांढरी आणि सघन दिसतात. प्रौढ मानवी सांगाड्यामुळे 80% वस्तुमान बाह्यक हाडांचे असते. शरीराला आधार देणे, इंद्रिय सुरक्षित राखणे, अवयवांच्या हालचालीसाठी अनेक मूलद्रव्यांची खास करून कॅल्शियमची साठवण करणे व बाहेर टाकणे इत्यादी कार्य बाह्यक हाडामुळे होतात. बाह्यक हाडामध्ये अनेक सूक्ष्म स्तंभ म्हणजे अस्थिक किंवा हॅवर्सची संस्था असतात. सुशीर हाड. बाह्यक हाडांच्या आतील ऊतींचा भाग सुशीर हाडामध्ये पेशींचे सच्छिद्र जाळे असून हा भाग बाह्यक हाडापेक्षा कमी दाट असतो. त्यामुळे हे हाड कमजोर व लवचिक असते. सच्छिद्र असल्याने ते हलके असते. शरीरातील हाडाच्या एकूण वस्तुमानापैकी 20% भाग सुशीर हाडांचा असतो. सुशीर हाडाचा पृष्ठभाग मोठा असल्याने या भागात चयापचयाच्या क्रिया खास करून कॅल्शियम आयनांची देवाणघेवाण होते. सुशीर हाड सामान्यपणे लांब हाडांच्या टोकाला सांध्याजवळ आणि मणक्यांच्या आत असते. या हाडाच्या रचनात्मक व कार्यात्मक एककाला दंडिका म्हणतात. हाडातील ऊती निरनिराळ्या पेशींनी बनलेल्या असून त्यात अनेक चयापचय क्रिया घडतात. या पेशींचे प्रकार पुढील प्रमाणे आहेत. अस्थिजनक पेशी, अस्थिपेशी आणि अस्थिभंजक पेशी. हाडांचे प्रकार. मानवी शरीरातील हाडांचे स्थानानुसार व स्वरूपानुसार 5 प्रकार केले जातात. ते पुढील प्रमाणे. लांब हाडे, आखूड हाडे, चपटी हाडे, तिलाभ हाडे आणि अनियमित हाडे. हाडांचा विकास. हाडे बनण्याच्या प्रक्रियेला अस्थिभवन म्हणतात. भ्रूणावस्थेत हाडांचा विकास 2 प्रक्रियांनी होतो, पटलीय अस्थिभवन आणि अंतःकास्ती अस्थिभवन. पटलीय अस्थिभवन प्रक्रियेत संयोजी ऊतीपासून हाडे बनतात आणि 18 ते 25 वयाच्या दरम्यान सर्व कास्तीचे रूपांतर हाडामध्ये होते आणि हाडांचे वेगवेगळे भाग एकजीव होतात. परंतु मनगट, खांदा, लांब हाडांची टोके इत्यादी हाडे कास्तीमय राहतात. हाडांची कार्य. शरीरातील हाडे एकत्र आल्याने सांगाडा बनतो. सांगाड्यामुळे शरीरातील चौकट बनते, शरीराला आधार मिळतो. तसेच स्नायू, कंडरा, अस्थिरज्जू आणि सांधे यासाठी जोडबिंदू म्हणून हाडे कार्य करतात आणि एकत्र मिळून बल निर्माण करतात. तसेच त्यांचे स्थान किंवा दिशा बदलतात. त्यामुळे शरीराच्या एखाद्या अवयवाची किंवा पूर्ण शरीराच्या 3ही दिशांमध्ये क्रिया घडून येतात. अशा प्रकारे आपण उपक्रमामध्ये दिलेल्या पहिल्या प्रश्नाचा सविस्तर अभ्यास केला आहे. आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची. तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे, विविध प्राणी व पक्षी यांच्या अस्थिसंस्थेची चित्रे कात्राने जमा करा व त्यातील फरक जाणून घ्या. तो फरक समजून घ्यायचा आहे आपल्या विषय शिक्षकाच्या मदतीने की याच्या अस्थिसंस्थेमध्ये काय काय फरक आहे. त्यांची हाडांची रचना ही वेगवेगळी असते. आपल्या पुस्तकामध्ये आपण बघितलं आहे उपप्रश्नामध्ये उंट, मासे, साप, डायनासोर यांच्या हाडांची रचना कशी आहे, वेगवेगळी आहे. तसे वेगवेगळ्या प्राण्यांची चित्र, पक्ष्यांची चित्र तुम्ही गोळा करायचे आहे आणि त्यामधील फरक थोडक्यात लिहायचा आहे. गृहपाठामधील दुसरा प्रश्न आहे, एक मोजपट्टी घ्या व तुमच्या हातांच्या व पायांच्या हाडाची लांबी मोजा. आता हीच कृती तुमचा मित्र, बहीण, भाऊ यांच्या संदर्भात करून हाडाच्या लांबी संदर्भात तुलना करा व माहिती पुढील तक्त्यात भरा. हाडांची लांबी सेमीमध्ये मोजायची आहे. हाडे कोणती, हातांची हाडे आणि पायांची हाडे. आणि कोणाकोणाची मोजायची आहे, तर स्वतःची आणि तिथं त्याचं मोजमाप लिहायचं आहे, मित्र, भाऊ आणि बहीण. अशा प्रकारे आपण वर्ग 6वी विषय सामान्य विज्ञान प्रकरण 8वे आपली अस्थिसंस्था व त्वचा या प्रकरणाचा
सखोल अभ्यास या ठिकाणी केला आहे। अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा। आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा। शक्य असेल तर मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।